आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी मार्केट सारखे गुलाबजामुन। एकदम लुसलुशीत, तोंडात टाकताच विरघळणारा सॉफ्ट असा रसरशीत गुलाबजामुन आपण घरीच बनवणार आहोत। गुलाबजामुन हा प्रकार कोणाला नाही आवडत, लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच गुलाबजामुन आवडतो। घरामध्ये गोड बातमी असो या सण असो, आपण गुलाबजामुन बनवतो म्हणजे बनवतोच। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये गुलाबजामुन आपण किती परफेक्ट बनवलेला आहे। मी तुम्हाला हातानेही तोडून दाखवला आणि आता चाकूनेही कापून दाखवणार आहे। पाक हा आतपर्यंत परफेक्ट मुरलेला आहे। किती रसरशीत गुलाबजामुन आपण बनवलेला आहे घरच्या घरी आणि एकदम सॉफ्ट हा गुलाबजामुन तयार होतो घरच्या घरी। बघू शकता सुरेख असा कलर आलेला आहे गुलाबजामुनला। असं वाटतं की आपण मार्केटमधून आणलेत, नाही पण आपण हे घरच्या घरीच बनवलेले आहेत आणि खव्यापासून बनवले आहेत आपण हे गुलाबजामुन। किती गोल गोल आणि कलर ही सुरेख आलेला आहे। पाक ही परफेक्ट बनवलेला आहे, बघू शकता। याला अगदी अजून सुंदर बनवण्यासाठी आपण चांदीचा अर्कचा वापर केलेला आहे। जसा तो सुंदर दिसतोय ना, तेवढाच खाण्यास एकदम टेस्टी आणि गोड असा गुलाबजामुन आपण घरच्या घरीच बनवलेला आहे। तुम्हालाही जर असं बनवायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ ही शेवटपर्यंत बघा, स्किप न करता पूर्ण बघा। याचे काही ट्रिक आणि टिप्स मी सांगितले आहे यामध्ये, टायमिंग आणि तसेच वेळ, मेजरमेंट सगळं काही सांगितलेलं आहे। रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी आपण घेतलेले आहे 125 ग्राम मैदा आणि अर्धा किलो खवा। बघू शकता खवा आपण अर्धा किलो घेतलेला आहे। आता घेऊया मोठी परात आणि त्यामध्ये खवा आपण टाकून घेऊया। खवा हा मी फ्रीज मध्ये ठेवला होता, त्यामुळे थोडासा कडक झालेला आहे, पण आपण जर याला 4-5 मिनिटं हाताने जर मळून घेतला तर आपल्या हाताच्या गरमीने तो थोडासा सॉफ्ट होणार। तुम्ही जर माझ्या व्हिडिओवरती नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, कारण माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। आता आपण हे छान असं मळून घेऊया। अर्धा किलो आपण या ठिकाणी खवा घेतलेला आहे, तर आपले गुलाबजामुन 1 किलो बनणार, त्यानुसारच गुलाबजामुन डीप होतील एवढा पाक आपल्याला बनवायचा आहे। आता आपण मैदा हा थोडा थोडा टाकून छान असा गोळा बनवून घेऊया। या ठिकाणी आपण आता पाव चमचा घेतलेला आहे बेकिंग पावडर, म्हणजे 1/4 टीस्पून बेकिंग पावडर घेतलेला आहे। आता आपण इक्वल छान असा याचा गोळा तयार करून घेऊया। यात आपण कुठलाही दूध किंवा तुपाचा वापर करणार नाही, जेवढा खवाचा ओलावा आहे त्यातच आपण छान असे मळून घेणार आहोत। या ठिकाणी मी तुम्हाला टायमिंग ही सांगणार आहे, मला वेळ किती लागला मळण्यासाठी। आता आपण जो काही मैदा उरला होता तो सगळं टाकून घेऊया आणि छान असा डो बनवून घेऊया। फ्लेवरसाठी इथे वापरत आहे मी इलायची पावडर, याने गुलाबजामुनला छान असा फ्लेवर येतो। तुमच्याजवळ असाल तर टाका, नसेल तर नका टाकू, स्किप करू शकता। आता छान असा आपण गोळा तयार करूया। तुम्ही जर 1 किलो खवा घेतला तर 250 ग्राम मैदा घ्यावा लागेल। आता आपण छान असं मळून घेऊया। बघू शकता किती छान असा आपण गोळा चिकना असा मळून घेतलेला आहे। या ठिकाणी मला 7-8 मिनिटं लागले मळण्यासाठी। आता याला 10 मिनिटासाठी आपण साईडला ठेवूया आणि पाक बनवून घेऊया। बनवण्यासाठी या ठिकाणी घेतली आहे आपण 800 ग्राम साखर। बघू शकता तुम्ही 800 ग्राम आपण साखर घेतलेली आहे आणि त्याच प्रमाणात आपल्याला पाणी घ्यायचे आहे, त्यामुळे पाक हा परफेक्ट बनतो। पाक आपल्याला एकतारी किंवा जास्त चिकट बनवायचा नाहीये, तो मधासारखा हाताला लावल्यानंतर जसा चिपचिप लागतो त्याप्रमाणे बनवायचा आहे। आता पाकामध्ये जी काही मळी आहे, जी काही घाण आहे ती काढण्यासाठी आपण थोडंसं दूध टाकून घेऊया, त्यामुळे जी काही घाण असेल, मळी असेल ती वरती येते आणि आपण त्याला काढून घेऊया। बघू शकता आता तुम्ही व्हिडिओमध्ये। आता फ्लेवरसाठी आपण टाकूया इलायची पावडर। तुम्ही या ठिकाणी केसरही टाकू शकता, त्याने फ्लेवर खूप छान येतो आणि खूप छान लागतात गुलाबजामुन। पाक इथे आपला तयार झालेला आहे, एकदा आपण चेक करून घेऊया। छान असा चिपचिप झालेला आहे पाक, एक तारी नाही आणि जास्त चिकटही झालेला नाहीये, परफेक्ट बनलेला आहे। आता आपण पाक साईडला करूया आणि आपण गुलाबजामुन बनवून घेऊया।
प्रथम आपण उंड्याला छान असं मळून घेऊया 2-3 मिनिटं. याने काय होतं, गुलाबजामुनला क्रॅक येत नाही. आणि गुलाबजामुनला क्रॅक नाही आले तर तो तेलात फाटत नाही. याप्रमाणे आपल्याला छान असा गोळा तयार करून घ्यायचा. आता एक गोळा आपण तोडून घेतला थोडा आणि त्याला आता छान असं मळून छान असं गोल गोल करायचं आणि त्याचे छोटे छोटे उंडे तोडून घ्यायचे. तुम्हाला मी एक गुलाबजामुन बनवून दाखवते बघा. हातावरती असं थोडंसं प्रेस करायचं आणि मग गोल गोल करायचं. याने काय होतं, गुलाबजामुनला क्रॅक येत नाही आणि छान असा गुलाबजामुन तयार होतो. याप्रमाणे बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही. तुम्हाला जर इक्वल गुलाबजामुन बनवायचे असेल तर तुम्ही प्लास्टिकच्या चमच्याचाही वापर करू शकता, जो गोल असतो, ज्या डाळी किंवा आपण मसाल्यासाठी वापरतो ना तो चमचा. आता छान असे गोळे आपण छोटे छोटे तोडून घेऊया. चमच्याचा वापर केल्याने काय होतं की तुमचे सगळे गुलाबजामुन इक्वल तयार होणार. तुम्हाला जर इक्वल हवे असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. आता काय करायचं, छोटासा उंडा घ्यायचा हातावरती, तळ हातावर असा प्रेस करायचा आणि त्याला छान असा गोल आकार द्यायचा. बघू शकता याप्रमाणे. आता याप्रमाणे आपण सगळे गुलाबजामुन बनवून घेऊया. याप्रमाणे आता आपण सगळे गुलाबजामुन बनवून घेतलेले आहेत. आता याला तळण्यासाठी आपण तेल गरम करून घेऊया. तेल हे आपल्याला गरम झाले की नाही हे चेक करण्यासाठी आपण एक छोटा गोळा टाकला तर तेल हे आपले छान गरम झालेले आहे. कारण गोळा टाकल्यानंतर कसे बबल आले बघू शकता तुम्ही. टेम्परेचर कळल्यानंतरच आपल्याला गुलाबजामुन टाकायचे आहे, नाहीतर गुलाबजामुन हे चपटे होऊ शकतात. तेल हे परफेक्टच गरम झालेलं हवं. तेल हे अगदी गरमही नको आणि थंडही नको. तेल अगदी गरम असेल तर आपल्या गुलाबजामुनला वरतूनच कलर येणार आणि आतून ते कच्चे राहणार. आणि थंड असणार तर आपले गुलाबजामुन तेलात जाताच ते चपटे होणार. याप्रमाणे गुलाबजामुन टाकताच आपल्याला लगेच झारा लावायचा नाहीये त्याला, कारण गुलाबजामुन हे तुटू शकतात. त्यामुळे कढाई पकडून असं गोल गोल फिरवायचं आहे. त्याने काय होतं, गुलाबजामुनला इक्वल कलर येतो आणि छान असे तळूनही निघतात. याप्रमाणे आता काय करायचं, झाऱ्याने असं वरून गोल 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 फिरवायचं. त्याने काय होतं, इक्वल कलर येतो आणि छान असे तळून निघतात गुलाबजामुन. बघू शकता किती छान असा सुरेख कलर आलेला आहे. आणि आपण जे छोटासा गोळा टाकलेला होता गुलाबजामुन, तो किती छान कलर आला बघू शकता. आता आपण तो पाकात टाकून घेऊ आणि गुलाबजामुन बघू शकता किती छान कलर आलेला आहे. छान असे फुललेले आहे गुलाबजामुन. परंतु मला थोडासा डार्क कलर हवा आहे म्हणून त्याला मी अजून थोडंसं फ्राय करणार. बघू शकता किती छान कलर आलाय आणि किती छान गुलाबजामुन आपले बनवून झालेत. याला कुठला क्रॅक आलेला नाही आणि चपटेही झालेले नाही आपले गुलाबजामुन. आता आपण याला पाकात टाकून घेऊया. बघू शकता गुलाबजामुन आपले छान असे तळून झालेले आहे. पाकात टाकताना गुलाबजामुन पाक हा अति गरम नको आणि थंडही नको. अति गरम असले तर गुलाबजामुन हे फाटू शकतात आणि थंड असला तर गुलाबजामुन चपटे होतील. त्यामुळे टेम्परेचर हे चेक करून घ्यावे. दुसरी बॅच टाकतानाही तेलाचं टेम्परेचर तुम्ही चेक करून घ्या, कारण तेल थंड झालं तर दुसरी बॅच टाकतानाही चपटे होऊ शकतात गुलाबजामुन आणि अति गरमही नको. बघू शकता गुलाबजामुन छान असे फुलून वर आलेले आहेत. छान असे फुललेत गुलाबजामुन. साईजही वाढलेली आहे आणि छान असा कलर आलेला आहे आपल्या गुलाबजामुनना. एकदम सुरेख असे गुलाबजामुन आपले तयार झालेले आहे. तुम्ही जर ही ट्रिक आणि टिप्स जर फॉलो केली तर तुमचेही गुलाबजामुन परफेक्टच बनणार. आता हे आपण चाचणीत टाकून घेऊया. याप्रमाणे सगळे गुलाबजामुन आपण आता पाकात टाकूया. बघू शकता अर्धा किलो खव्याचे आपले 41 गुलाबजामुन तयार झालेले आहेत. म्हणजे 1 किलोच्या आसपास आपले गुलाबजामुन तयार झालेले आहेत. आता याला आपण
4 ते 5 घंटेसाठी मुरत ठेवूया. त्याने चांगला असा पाक आपला गुलाबजामुनमध्ये मुरेल आणि छान असे लुसलुशीत गुलाबजामुन